आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत विधिमंडळाच्या कामकाजाचं साप्ताहिक समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं साप्ताहिक समालोचन प्रसारित करत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. दिनांक 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2022 या 5 दिवसांच्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी राजकीय घडामोडींचा राहिला. या सत्राची सुरुवात 18 डिसेंबर रोजी पूर्वसंध्येला प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांनी सहकारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांना चहापानाचं निमंत्रण दिलं. मात्र विरोधकांनी कर्नाटक सीमा प्रश्नासह राज्यातील महापुरुषांचा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्यानं झालेला अवमान प्रकरणी नाराजी व्यक्त केली. याशिवाय राज्याच्या विकासाच्या कामांना देण्यात येत असलेली स्थगिती, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या अशा अन्य प्रश्नांवर सरकारच्या भूमिका मान्य नसल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला. याशिवाय या सत्रात सोमवारी झालेलं शोकप्रस्तावाचं कामकाज, लक्षवेधी सूचनांचे विशेष बैठकांदरम्यान करण्यात आलेले कामकाज, प्रश्नोत्तर, विधेयकं, 52,000 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या वर्ष 2022-23च्या तृतीय वित्तीय पुरवणी मागण्यांना मंजुरी, रश्मी शुक्ला प्रकरणात न्यायालयाचे ताशेरे आणि त्यावर विरोधकांकडून करण्यात आलेला गदारोळ, मुख्यमंत्र्यांवर एनआयटीच्या भूखंड वाटपात भ्रष्टाचार केल्याचा झालेला आरोप आणि त्यावरील मुख्यमंत्र्यांचा खुलासा, त्याशिवाय अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या संशयित मृत्यू प्रकरण करण्यात आलेली विशेष चौकशीची मागणी आणि त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी केलेली चौकशीची घोषणा. या प्रकरणावर झालेल्या गदारोळात सभागृह ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांचं अधिवेशन काळापुरतं झालेलं निलंबन अशा भरगच्च घडामोडींचा आठवडा असं या सप्ताहाचं वैशिष्ट्य सांगता येईल. सोमवार दिनांक 19च्या कामकाजात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर राजकारण न करता सीमावासियांच्या अन्यायाविरोधात विधानसभेत सर्वपक्षीयांच्या एकजुटीचा प्रस्ताव मांडण्याबाबत घेतलेली समन्वयाची भूमिका, पुरवणी मागण्या, शोक प्रस्ताव ही हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये होती. पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता वंदे मातरमनं झाली. त्यानंतर कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी मुंबईच्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत नव्यानं आमदार झालेल्या सदस्य ऋतुजा लटके यांची सभागृहाला ओळख करून दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बेळगावसह कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर 14 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्ली इथल्या कार्यालयात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी जे काही ठरवण्यात आलं त्यानुसार आपल्या मंत्र्यांना 6 तारखेला कर्नाटकमध्ये कार्यक्रमासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र या बैठकीनंतर त्याबाबत कोणतीही आडकाठी आणू नये असं ठरवण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणी कोल्हापूरच्या खासदारांनी जाण्याचा प्रयत्न केला असता कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस दिली आणि जाण्यास प्रतिबंध केला. हे योग्य नाही. अजित पवार म्हणाले की सीमा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे, त्याचा तिथं योग्य तो निकाल लागेल. मात्र कर्नाटकच्या सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्तक्षेपानंतर स्थिती जैसे थे आहे. त्यावर आपल्या राज्य सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात येत नाही. वास्तविक सीमावासियांना हा संदेश गेला पाहिजे की राज्य आणि इथल्या सरकार तुमच्यासोबत सदैव ठामपणे उभं आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य थांबवत विधानसभा अध्यक्षांनी त्यांना सांगितलं की आपल्या बोलण्याचा आशय समजला आहे, त्यावर सरकार योग्य ती भूमिका घेईल. परंतु या सदनात आपल्याला नियमानं कामकाज केलं पाहिजे. त्यासाठी आपण पुढील कामकाजाकडे जाऊया. त्यावेळी विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक झाले. त्यांनी जागा सोडून पुढे येत हा मुद्दा संवेदनशील आहे, त्यावर सरकारची बाजू आली पाहिजे असा आग्रह केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं की सीमावादात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. ही बाब महत्वाची आहे. त्यांनी स्थिती जैसे थे ठेवण्यासाठी दोन्ही राज्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. मात्र त्याकडे राजकारणाच्या दृष्टीनं न पाहता या मुद्द्यावर राजकारण न करता पाहिलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या काही दिवसात सीमा भागात 200 कोटींच्या विकासाच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून धर्मदाय आयुक्तांकडील निधीची पुन्हा व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट ट्विटर हँडल चालवण्यात आल्याबाबत चौकशी करण्यात आली असून लवकरच कोणत्या पक्षाचा यामागे हात होता ते पुढे येणार आहे. त्यामुळे सीमा भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी या विधानसभेत सर्व पक्षांची एकजूट दिसली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. छगन भुजबळ, नाना पटोले, सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्षांच्या समोर जात आणि जागेवर उभे राहत आणखी काही बोलण्याची अनुमती मागितली. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारलं.
मात्र छगन भुजबळ यांनी यावेळी सीमा वादावर मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्याबाबत एकमतानं प्रस्ताव या सदनात मांडावा आणि त्याला सत्ताधारी आणि विरोधी बाजूच्या सदस्यांनी सहमतीनं मंजुरी द्यावी अशी सूचना केली. ती मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मान्य केल्याचं सांगितलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारनं आकस्मिकता निधीत वाढ करत स्वनिधीतून राज्यातील साखर कारखान्यांना मदत केल्याचा मुद्दा मांडला. मात्र वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारनं गेल्या अनेक वर्षात मदत केलेल्या अवसायनात जाणाऱ्या कारखान्यांना कवडीमोल किमतीत खासगी कारखानदारांना विकलं जातं आणि राज्य सरकारसह बँकेचं नुकसान होतं ते टाळण्यासाठी राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्यात आली आहे असं सांगितलं. त्याद्वारे कवडीमोल जाणाऱ्या मत्ता आता राज्य सरकार खरेदी करेल आणि त्या कारखान्यांना सुस्थितीत आणून शेतकरी आणि भागधारक यांचं हित जपताना राज्य सरकारची गुंतवणूक वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी विहित कालावधीचं बंधन असल्यानं राज्य सरकारनं अपवादात्मक स्थितीत या निधीचा वापर केला असल्याचा खुलासा त्यांनी केला. पहिल्याच दिवशी वर्ष 2022 चे अध्यादेश क्रमांक 10 ते 13 सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आले, तर वर्ष 2022-23 या वर्षाच्या 52,32,78,271 कोटी रुपयांच्या आर्थिक मागण्या पटलावर ठेवण्यात आल्या. त्यानंतर 4 शासकीय विधेयकं पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव पुकारण्यात आला. त्यात दिवंगत सदस्य माजी खासदार माणिकराव गावित, किसनराव नानासाहेब देशमुख, तुकाराम गडाख, विनायक निमहण, दिगंबर भेगडे, सोपानराव फुगे, श्रीनिवास देशमुख गोरठेकर, विठ्ठलराव पाटील आणि श्रीमती अॅनी शेखर यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृहात संवेदना व्यक्त करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांवर विधान परिषदेत झालेल्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरून विधानसभेतही विरोधकांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी सभात्याग केला. बुधवार दिनांक 21 रोजी विधानसभेचं कामकाज 2 सत्रात सुरू झालं. सकाळी 9 वाजता विशेष बैठकीनं सुरुवात झाली. त्यात प्रलंबित लक्षवेधीसह अर्धा तास चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. सकाळच्या सत्रात मुंबईच्या जे रुग्णालय तर नागपूरच्या मेडिकल आणि इंदिरा गांधी रुग्णालयातील व्यवस्थेबाबत सदस्यांच्या प्रश्नांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी समाधानकारक उत्तर दिली. तर नियमित कामकाजात सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तरात टीईटी घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारूढ पक्षातील मंत्र्यांशी आणि आमदारांशी संबंधित 2 भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करून त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला. वर्ष 2022-23च्या पुरवणी मागण्यांवरील नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग यावरील चर्चा त्यानंतर पुकारण्यात आली. त्यावर संबंधित मंत्र्यांच्या उत्तरानंतर मतदान घेण्यात आलं आणि मागण्यांना मंजुरी देण्यात आली. 22 डिसेंबर रोजी कामकाजाच्या पहिल्या सत्रात लक्षवेधी सूचना आणि अर्धा तास चर्चा घेण्यात आल्या. तर नियमित कामकाजात सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तरं घेण्यात आली. तर रश्मी शुक्ला यांच्यावरील न्यायालयाच्या ताशेरे प्रकरणावरून सभागृहात विरोधकांकडून तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी चौकशीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी बाजूनं आग्रही भूमिका घेतल्यानं कामकाजात वारंवार खंड पडला. दिवसभरात एकूण 12 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. त्यावेळी सभागृहात म्हणणं मांडण्याचा आग्रह करताना विरोधकांनी केलेल्या गदारोळात राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. त्यावर सत्ताधारी बाजूनं त्यांच्या निलंबनाची मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. तसा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर अधिवेशन काळाकरता पाटील यांना निलंबित करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या सदस्यांची समिती नेमण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विधानसभेत शुक्रवार दिनांक 23 रोजी विरोधी सदस्यांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार घातला. सकाळच्या सत्रात लक्षवेधी सूचनांचं झालेलं कामकाज आणि नियमित कामकाज बाजूला ठेवून विद्यमान सभागृहाच्या पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या दिवंगत सदस्या मुक्ता टिळक यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांनी राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर कामकाजावर बहिष्काराच्या भूमिकेमुळे सभागृहात विरोधी बाजूची बाकर रिकामी होती. अखेर अध्यक्षांनी शोकप्रस्ताव मतास टाकला आणि सदस्यांनी उभं राहून दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अशा प्रकारे पहिल्या सप्ताहाच्या कामकाजाची सांगता झाली. आता एका विधान परिषदेच्या साप्ताहिक कामकाजाचं समालोचन लेखक आहेत विनय खरे
आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी वंदे मातरमनं प्रारंभ झाला. नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारीत येणारे भूखंड प्रकरण, त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप, दिशा सालियान मृत्यू प्रकरणात माजी मंत्र्यांचा सहभाग असल्याचा लोकसभेत शून्य प्रहरात खासदार राहुल शेवाळे यांचा आरोप, त्यांचे या सभागृहात उमटलेले पडसाद, त्यात प्रतिराव म्हणून शेवाळे यांच्यावर विरोधकांकडून महिलेवर बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप, यावरून हा आठवडा गाजला. बेळगाव सीमावादावर पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या घोषणाबाजीनं कामकाजावर फारसा परिणाम झाला नाही. 52,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि त्यावर गोंधळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा न होता त्या संमत होणं ही आठवड्याच्या कामाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. राज्यातील मेंढपाळांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात येईल, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. मेंढपाळ समस्या निराकरण करण्यासाठी महसूल, पुनर्वसन, जलसंपदा, पशुसंवर्धन, इतर मागासवर्ग विकास अशा विभागांचा समावेश आवश्यक असल्यानं एकत्र बैठक आयोजित करण्याची विनंती त्यांना करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं. पावसाळ्यात मेंढी चराईचा प्रश्न गंभीर असल्यानं या काळात बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, जळगाव 4 जिल्ह्यात वन खात्याची 1,000 हेक्टर जमीन अर्धबंदिस्त स्वरूपात चराईसाठी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. त्यांच्या घर निर्मितीसाठी योग्यता योजना राबवण्यासाठी प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळाची तरतूद वाढवण्यासाठी प्रयत्न, मेंढपाळांसोबत संघर्ष टाळण्याच्या पोलीस वन कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचं त्यांनी सांगितलं. गोपीचंद पडळकर, अंबादास दानवे, महादेव जानकर, सचिन अहिर, राम शिंदे आदींनी लक्षवेधी चर्चेत सहभाग घेतला. राज्याच्या वाट्याच्या वस्तू आणि सेवा करापोटी मिळणारे थकबाकीची रक्कम महालेखापाल यांचा हिशोब पूर्ण झाल्यावर मिळतील. 2021 आणि 22 आणि 1 एप्रिल 22 ते 30 जून या काळातील हिशोब बाकी आहे. त्यासाठी 13,215 कोटी रुपये इतकी रक्कम या 2 वर्षांच्या कालावधीसाठी राज्यास प्राप्त होईल. चालू वर्षात ऑक्टोबर अखेर 22,372 कोटी रुपये येणं होतं. त्यापैकी नोव्हेंबरमध्ये 5,792 कोटी रुपये आणि 2,080 कोटी रुपये असे 2 हप्त्यात मिळाले. थकबाकीची रक्कम मिळावी म्हणून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असं वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात नमूद केलं. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरण या ठिकाणी राजे नौसजी नाईक यांनी 31 जानेवारी 1819 नंतर वास्तव्य केलं किंवा कसं याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडे ठोस अभिलेख उपलब्ध नाहीत. सध्या स्थितीत जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील धरणं जलाशयाच्या नामांतरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कळमनुरी तालुक्यातील किल्ले, वडगाव, उमरखेड पर्यंत संपूर्ण पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आद्य क्रांतीवीर राजे नौसजी नाईक यांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यांच्या स्मरणार्थ धरणाचं नामकरण करावं अशी मागणी सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याच अधिवेशनात केली होती. त्यांच्या तारांकित प्रश्नाला सरकारकडून उत्तर देण्यात आलं. पूर्णा नदीवरील परभणी जिल्ह्यात मामदापूर तसंच हिंगोली जिल्ह्यातील पोटा, जोड, परळी, पिंपळगाव, कुटे या 4ही उच्च पातळी बंधाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाची छाननी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांच्याकडे प्रगतीपथावर आहे. त्यानंतर इतर बाबी कार्यवाहीत येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात म्हटलं. अब्दुल्ला खान दुर्राणी, सतीश चव्हाण आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 यासह अन्य प्रकारात 1,45,667 पंपांचं ऊर्जीकरण करण्यात आलं आहे. तर मार्च 2022 अखेर 1,80,000 कृषी पंप पैसे भरून प्रलंबित आहे, अशी माहिती फडणवीस यांनी महादेव जानकर आदींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याची कबुली गृहमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. अपघात घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींनी तारांकित प्रश्न विचारला होता. राज्यातील 20 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही शासन निर्णय नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 1 किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांसाठी शाळेची व्यवस्था असावी, तिथे दर्जेदार शिक्षण मिळावं, शिक्षण अधिकार कायद्यानुसार आवश्यक सोयीसुविधा दिल्या जाव्या, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असंही ते म्हणाले. नागपुरातील गुन्हेगारीवरून विरोधी पक्षनेते दानवे यांनी सरकारला धारेवर धरलं. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत गृहमंत्री, पालकमंत्री असूनही फडणवीस यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याची टीका त्यांनी केली. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी धमक्या देऊन उघडपणे कायदा हातात घेत आहेत. सरकार त्यावर कारवाई करत नाही, असा आरोप त्यांनी केला. टीईटी घोटाळ्यात कोणतीही कारवाई झाली नाही. समृद्धी महामार्ग प्रकरणी मोंटे कार्लो कंपनीचा 328 कोटींचा दंड सरकारनं माफ केला, याची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. पुरवणी मागण्या ठराविक लोकांना खुश करण्यासाठी आणि आमदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी सादर केल्याचा आरोप त्यांनी केला.
आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या साप्ताहिक कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.